अयोध्येतल्या रामाच्या दारातून सुद्धा आता घोटाळ्याचा आरोप होऊ लागलाय। खुद्द लेखापाल यांनीच हा आरोप केल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय। काय नेमकं घडलंय पाहूयात त्यासाठी हा रिपोर्ट। अयोध्येत रामाच्या दानपेटीतून 5 ते 7.5 कोटींच्या अपहारांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे। दानपेटीतून काही करोडो रुपयांसह दानातल्या मौल्यवान वस्तूंचीही चोरी झाल्याचा दावा होतोय। विशेष म्हणजे प्रत्यक्षात दानाचा हिशेब लागत नाहीये। याचा खुलासा पहिल्यांदा राम मंदिराचे लेखापाल महिपाल सिंग यांनीच केला होता। मात्र याबद्दल ट्रस्टी चंपत राय यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कामावरून काढून टाकल्याची माहिती महिपाल सिंग यांनी दिली। याबद्दल विरोधकांनी भाजपसह काही ट्रस्टींवर सुद्धा गंभीर आरोप केले। दुसरीकडे ऑडिट सुरू असल्याचं उत्तर देत गैरव्यवहाराच्या आरोपांना ट्रस्टनं नाकारलंय। तर दुसरीकडे बाहुबली असलेले भाजपचेच खासदार बृजभूषण सिंग हे मी जर तोंड उघडून सत्य सांगितलं तर अडचणीत येतील, ते फार मोठे लोक आहेत असं धक्कादायक विधान करतात। जे सीसीटीव्ही कॅमेरा दिसतात आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले। राम मंदिराची त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे। मग हे घरातले चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का, याच्याविषयी अद्याप नरेंद्र मोदी ज्यांना 12 वर्ष झाली प्रधानमंत्री पदाला आणि ज्यांनी एक मोठा सोहळा केला आणि मला वाटतं 8-10 दिवस मंदिरात बसून व्रत आणि तप केलं, त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहेत? हे 100% भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत। अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणामध्ये जे काही आरोप केले जातात त्या प्रकरणामध्ये राम मंदिर ट्रस्टने उत्तर दिलेले आहे। या प्रकरणात काही चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल। परंतु संजय राऊतांना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, अशा पद्धतीच्या घोषणा देऊन राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवणारे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे होते। त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर न बोललेलं बरं। काही लोकांनी चुकीचं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु ज्यांनी प्रभू रामचंद्रांना विरोध केला, ज्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, अशा उभाटा गटाला संजय राऊतांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही। देखिए, अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। काही स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार याबद्दल 3 ते 4 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे। मात्र अधिकृतपणे पोलिसांनी यावर भाष्य केलेलं नाही। मात्र स्थानिक काही भाजप नेत्यांनीच मोदींना पत्र लिहून सीबीआई चौकशीची मागणी केली आहे। तो वहाँ तो लगातार चोरी हो रही है, कोई आज से पहली बार चोरी हो रही है। जब राम जन्मभूमि में मंदिर बनने लगा तो प्लाट बिकने लगे, 2-2 मिनट में लाख का प्लाट करोड़ में हो जाता था, आप लोग देख ही चुके हो। और अब अभी भी ये वाली चोरी, तो वहाँ तो पहले से। तो जांच के लिए क्या गलत, किसके द्वारा जांच कराना चाहते हैं, आपकी क्या मांग है? जब वहाँ चंपत राय बैठे हैं, चंपत का मतलब जानते हो? चंप धातु है जिससे चंपत शब्द बना है। संस्कृत भाषा में चंप का मतलब ही होता है कि लेके भाग जाना। चंपत हो गए मतलब लेके भाग गए। तो लेके भाग जाने के अर्थ में चंपत धातु है, जब वहाँ पहले ही चंपत राय को बैठा दिए तो आपको समझ जाना चाहिए कि क्या होने वाला है। और जांच वाले भी सब बेईमान हैं तो क्या जांच होगा? सबके सब तो बेईमान ही हैं। कौन दूध का धोया है? ये जो हल्ला मचा रहे हैं ये लोग दूध के धोए हैं? जांच कौन करेगा? भगवान ही जांच करेंगे। जो बेचारे रिक्शे पर नहीं, साइकिल पर चलते थे, वो आज बड़ी बड़ी गाड़ियों पर चल रहे हैं, बड़े बड़े मकान बन गए। अब किसका किसका नाम मैं गिनाऊं? मुझसे कोई भी मतलब नहीं। जो जैसा करेगा उसका फल उसे मिलेगा, निश्चित मिलेगा। भगवान दंड देंगे। ये सब दूध के धोए नहीं है, सबके सब अच्छे बेईमान हैं सब। ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव